बघा 9th वाल्यानी 1.4 17 पेज नंबर 17 काढा. द स्टोरी ऑफ टी पुस्तक इंग्रजीचं काढा पुस्तक आणि त्याच्यामधला 1.4 मधला द स्टोरी ऑफ टी. टी आपल्याला माहिती आहे, टी म्हणजे चहा, चहाची कथा. स्टोरी म्हणजे कथा, बरोबर. द स्टोरी ऑफ द टी म्हणजे चहा कसा आपल्यापर्यंत पोहोचला, ती त्याची काय कथा आहे किंवा त्याच्याविषयी काय माहिती आहे ती या पाठामध्ये आपल्याला त्यांनी दिलेली आहे. आता चिटचॅटमध्ये काय सांगितलं बघा, कॅन यू मेक टी म्हणजे तुम्हाला चहा बनवता येतं का? यस लिहायचं, येत असेल तर यस, नसेल येत तर नो लिहायचं, बरोबर. याचा अर्थ उत्तर लिहिलं, कॅन यू मेक टी, मेक म्हणजे बनवणे, टी म्हणजे चहा, तुम्हाला चहा बनवता येतो, यस. दुसरा प्रश्न बघा, हाऊ डू यू मेक टी, कसा बरं बनवाल तुम्ही तो चहा. हाऊ डू यू मेक, हाऊ म्हणजे कसा, डू यू मेक म्हणजे बनवणे चहा, बरोबर. बाय युजिंग आपण लिहिता येईल, काय काय वापरायचं आहे. बाय युजिंग वॉटर किंवा स्मॉल अमाऊंट ऑफ वॉटर, मिल्क, टी पावडर, शुगर, जिंजर, बरोबर. काय काय लागतं चहा बनवायला ते साहित्यांचं नावं लिहिली तरी चालते. बाय युजिंग म्हणजे यांचा वापर करून, लक्षात आलं. बाय युजिंग वॉटर, मिल्क, टी पावडर, शुगर अँड जिंजर. पुन्हा एकदा सांगितलं, हे सगळ्यांची नावं लिहायची आहेत तुम्ही. तिसरा, व्हॉट ब्रँड डू यू लाईक, कोणत्या प्रकारचा तुम्हाला चहा आवडतो. ब्रँड म्हणजे समजलं ना, व्हॉट ब्रँड डू यू लाईक. आपल्याला सोसायटी चहा पावडरवर नावं जी आहेत त्यांना ब्रँड म्हणतात. सोसायटी टी, वी लाईक किंवा ब्रुक बॉन्ड अशी 1-2 नावं लिहिली तरी. पुढचं, ॲट होम हू मेक टी कॉफी फॉर एव्हरीबडी. ॲट होम याचा अर्थ काय, घरी, तुम्हाला घरी, तुमच्या घरी तुम्हाला कोण चहा बनवून देतो. हू मेक, हू म्हणजे कोण बनवून देते तुम्हाला, काय लिहिता येईल तुम्हाला, माय मदर, बरोबर. आई चहा बनवते आपल्या सर्वांना म्हणून तिचं नाव लिहायला, माय मदर मेक टी फॉर एव्हरीबडी. नंतर पुढचा बघा, हॅव यू सीन अ टी प्लॅन्टेशन, तर चहाची रोपं किंवा चहाची मळे तुम्ही बघितलेली आहेत का. चहा लावताना आपण कसं भात लावतो किंवा एखादी वनस्पती लावतो, तशी चहाची पण शेती आहे, मळे आहेत, ते तुम्ही बघितले काय, नो लिहायचं, बरोबर. ज्यांनी बघितले असतील त्यांनी यस लिहिले तरी चालते. व्हॉट वॉज इट लाईक, बरोबर. हां, तुम्हाला का आवडले. आता पुढे त्याने आपल्याला राईट द नेम ऑफ द मेनी बिव्हरेज ॲज यू कॅन विथ. बिव्हरेज, बिव्हरेज हा शब्द लिहा, दिसतं सर्वांना. पेय याचा अर्थ काय, नेम ऑफ द मेनी बिव्हरेज ॲज यू कॅन विदिन 2 मिनिट्स, 2 मिनिटांमध्ये तुम्हाला कोणकोणती पेय माहिती आहेत त्यांची नावं लिहायची आहेत. बिव्हरेजचा अर्थ लिहून घ्या, पेय, कोणकोणते पदार्थ आपण पितो. व्हॉट डू यू फॉलोइंग बिव्हरेज रिमाइंड यू ऑफ, ड्रॉ वर्ड वेब टू शो युअर असोसिएशन. बरोबर, प्रत्येकाला इंग्रजी वाचता आलं पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असायला पाहिजे, जास्तीत जास्त शब्दार्थ पाठ करायला पाहिजे. लक्षात आलं. 9वीच्या विद्यार्थ्यांनी आणि कॉन्टॅक्ट होत असेल तर घरी आपले घरून आई वडील किंवा कोणी येत असेल पेनला तर त्यांना आपल्या ऑफिसमध्ये किंवा मला फोन करायला सांगा तुम्ही. लक्षात आलं. आपल्याला आता क्लास सुरू करायचे आहे, बघूया 1 तारखेपासून 1 ऑक्टोबरपासून आपण क्लास सुरू करू. 9वीचे, 10वीचे आता सुरू होतील, बघूया. आता मी सांगितलेलं आहे किती पोरं येतात आजपासून, ती 21 तारीख आज आहे. पुढे बघा, आता कोणकोणते बिव्हरेज त्यांनी इथं आपल्याला दिलेले आहे. चहा आहे, टी, टी, मग त्याला अनुसरून आपण शब्द लिहू शकतात. त्यांनी इथं बिस्किट दिले, चहाला अनुसरून. चहामध्ये आपल्याला काय लागतं, बिस्किट लागतं, बरोबर. आता चहा बनवण्यासाठी मिल्क लागतं, दूध, ते लिहा. चहा बनवण्याची साखर लागते, शुगर, स्पेलिंग यायला पाहिजे, SUGAR. मिल्कची स्पेलिंग येतं. चहा ठेवण्यासाठी कप त्यांनी दिलाय अजून, बरोबर. अजून आपण इथं टी लिव्ज लिहू शकतो, टी लिव्ज, बरोबर. किंवा सॉसर, बशी वगैरे
त्यांनी इथं कप लिहिलं, इथं बशी लिहिलं तरी. आता दुसरं एक दिलंय त्यांनी बिवरेज, कॉफी आहे बरोबर. ही पेय आहेत, चहा, कॉफी, लाईम ज्यूस, लस्सी किंवा मिल्क, कोकोनट वॉटर, हे जी काही एक्झाम्पल दिलेले आहेत त्याला अनुसरून आपल्याला बघा इथं कॉफी लिहिलं. कॉफी कशात ठेवतात? मगमध्ये. कॉफी थंड कॉफी पण चालतं, कोल्ड कॉफी बरोबर. कॉफीवर एखादा तवंग येतं, सिप, SIP. कॉफीला शुगर लागते, लिहिलं डबल लिहिलं तरी झालं चहाला. आणि कॉमन कॉफी सुगंधी असते, अरोमा, AROMA. काय स्पेलिंग द्यायची? AROMA. अरोमा म्हणजे सुगंध बरोबर. वापरणाऱ्या कॉफीला आपला वेगळा सुगंध येतो. नंतर लाईम ज्यूस, लक्षात आलं. ज्यूस म्हणजे पण पेय झालं. तर कशात ठेवतात बघा? ग्लास, त्याला लागतं, काचेचा ग्लास असेल तर. कधी पितो आपण हा? समर, उन्हाळ्यात. असे दोन त्याने दिलेत बरोबर. अशा प्रकारचा आपण इथं त्याला लाईम ज्यूसला सहाय्य करणारा एक लेमन आहे, त्याची स्पेलिंग लिहा, LEMON. लाईम ज्यूस बनवण्यासाठी पाणी लागतं, वॉटर लिहा. काय तुम्हाला येईल ते आठवल ते बरोबर. नंतर मिंट, MINT बरोबर. काय तुम्हाला येईल ते आपले बरोबर शब्द. लस्सी, लस्सी बनव, कशी लस्सी असते? थिक, जाडसर असते, ते लिहा. व्हाईट असते लस्सी बरोबर. वेगवेगळं आता मँगो लस्सी असली तर तिला वेगळा कलर असतो. शुगर, लस्सीसाठी लागते. क्रीम लागते, क्रीम लिहा, CREAM. लक्षात आलं. लस्सीला हे लिहायचं आहे तुमच्या वहीवर, तर तुमचा अभ्यास होईल. नंतर कोकोनट वॉटर बघा बरोबर. कोकोनट वॉटर, कोकोनट म्हणजे नारळाचं पाणी, वॉटर म्हणजे पाणी बरोबर. टेंडर कोकोनट, नाजूक असतं समजा बरोबर पाणी. त्याला टेंडर कोकोनट त्यांनी दिलं आहे. समुद्र बीचवर मिळतं, समुद्र किनारी काठावर, त्याला बीच लिहिलं इथं. नंतर इथं तुम्ही ते पिण्यासाठी स्ट्रॉ वापरता, STRAW, स्ट्रॉ बरोबर. अजून याच्याप्रमाणे एक निरा नावाची पेय असतं, किंवा कोकोनट मिल्क लिहू शकता तुम्हाला जे जे काही येईल ते. सुंदर असतं, नाईस, NIC. मिल्क, मिल्क बाबत लिहा शब्द तुम्हाला येणारे. सकाळी आपण दूध पितो, त्यांनी दिलं इथं मॉर्निंग, लक्षात आलं. मॉर्निंग. नंतर क्रीम दुधावर येते, CREM त्यांनी दिलेले आहेत. मिल्क कोणाला आवडतं? लहान मुलांना, बेबीज लिहिले. थंड दूध असतं बरोबर. ॲसिडिटी वगैरे झाली तर आपण थंड दूध पितो बरोबर. नंतर दूध कसं असतं? गोड वगैरे असतं, स्वीट. हा जे काही अनुसरून शब्द आहेत या पेयांना, ते तुम्ही लिहायचे आहेत. समजलं. पेज नंबर 17 वर आहे हे. नंतर पुढं त्याने आपल्याला दिलेली आहे माहिती. कोणाची दिलेली आहे? आपला धडा आहे, द स्टोरी ऑफ टी. सगळ्यांकडे पुस्तकं असतील बरोबर. गडबड करायची नाही. गडबड म्हणजे सेमीचं पुस्तक, मराठी वाल्यांना पुस्तक एकच आहे. इंग्लिश मीडियमचं पुस्तक वेगळं आहे, त्यांना हा धडा नाही बहुतेक. त्यांना पुढचा धडा आहे. 1-2 धडे कॉमन आहेत इंग्लिश मीडियमला आणि मराठी मीडियम. द स्टोरी ऑफ द टी बघा. लेट अस बिगिन, इथून बघा. लेट अस बिगिन प्रत्येकाला वाचता आला पाहिजे. लेट अस बिगिन विथ अ क्वेश्चन बरोबर. आपण प्रश्नाला सुरुवात करूया. त्याचा अर्थ लेट अस बिगिन विथ अ क्वेश्चन. कॅन यू नेम द मोस्ट वाइडली कंझ्युम बिव्हरेज इन द वर्ल्ड आफ्टर वॉटर. पाण्यानंतर, आफ्टर वॉटर, आफ्टर म्हणजे नंतर, बिफोरच्या विरुद्धार्थी आफ्टर. बिफोर म्हणजे पूर्वी, आफ्टर म्हणजे बरोबर विरुद्धार्थी शब्द आपल्याला एक मिळालेला आहे. कॅन यू नेम म्हणजे तुम्ही नावं सांगू शकता की पाण्याखालोखाल जास्त पेय पिणार कोणतं पेय आहे. कॅन यू नेम द मोस्ट वाइडली कंझ्युम बिव्हरेज. बिव्हरेज म्हणजे पेय. पाण्याखालोखाल जास्त कोणतं पेय प्यायलं जातं इन द वर्ल्ड, जगामध्ये. वर्ल्ड म्हणजे लिहा जग. वर्ल्ड कप लिहितो बघा, त्याच्यातले वर्डचं आपल्याला स्पेलिंग यायला पाहिजे. परहॅप्स मेनी ऑफ यू हॅव गेस्ड द आन्सर. त्याचा करता की
कदाचित, परहॅप्स म्हणजे कदाचित. सर्वांनाच याचं उत्तर माहिती. मेनी ऑफ यू म्हणजे बहुतेकांना, सर्वांना हे उत्तर माहिती आहे. काय उत्तर आहे त्याचं? द मोस्ट पॉप्युलर बिवरेज इन द वर्ल्ड इज टी. टी म्हणजे लिहा चहा. सर्वात जास्त, मोस्ट ती दिले बघा, मच, मोर आणि मोस्ट. मोस्ट ही सुपरलेटिव्ह डिग्रीमधले आलेले शब्द. मच, पॉझिटिव्ह, मोर, बरोबर, आणि मोस्ट. पॉझिटिव्ह, कम्पॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह असे 3 डिग्र्या दिलेल्या आहेत इंग्लिशमधून. द मोस्ट पॉप्युलर बिव्हरेज इन द वर्ल्ड इज टी. उत्तर मिळालं तुम्हाला, बरोबर. विच बिव्हरेज इज मोस्ट पॉप्युलर इन द वर्ल्ड असं क्वेश्चन आला तर तुम्हाला त्याचं उत्तर यायला पाहिजे टी. टी इज द मोस्ट बिव्हरेज. द फ्रेश ॲरोमॅटिक ब्रू विथ विच पीपल लाईक टू बिगिन देअर डे. बरोबर, लोक काय आपल्या दिवसाची सुरुवात ताजा असा सुगंधी चहा पिऊन करतात, असं या वाक्याचा अर्थ आहे. द फ्रेश ॲरोमॅटिक, ॲरोमॅटिक म्हणजे समजलं सुगंधी, ब्रू म्हणजे पेय पिणारं. विथ विच पीपल लाईक टू बिगिन, बिगिन म्हणजे काय सुरुवात करणे, देअर डे त्यांच्या दिवसाची सुरुवात ती अशा प्रकारे चहा पिऊन करतात. इट हॅज रिफ्रेशिंग, त्याच्यामुळं काय होतं त्यांना आल्हाददायक वाटतं, फ्रेश वाटतं. ॲस्ट्रंजिट फ्लेवर, फ्लेवर म्हणजे त्यांना लिहा तुम्ही शब्द स्वाद, लक्षात आला. ॲस्ट्रंजिटचा अर्थ कडक स्वाद. नाना पाटेकर करतात ॲडव्हर्टाईज बघा याची चहाची, तर झाला बरोबर. ॲस्ट्रंजिट फ्लेवर. इट इज ॲक्च्युली मेड बाय ब्रिविंग, that is by infusing in boiling water the leaves and shoots of plant whose botanical name is the Camellia sinensis. बरोबर, मोठा शब्दार्थ आहे वाक्य. इट हॅज रिफ्रेशिंग ॲस्ट्रंजेट फ्लेवर, हे झालंय आपल्याला कडक ताजा चहा म्हणून, बरोबर. इट इज ॲक्च्युली मेड बाय, तो कसा बनवला जातं, कशापासून, ब्रिविंग दॅट इज इन्फ्युजिंग इन बॉइलिंग वॉटर, तर उकळत्या पाण्यामध्ये, बरोबर. उकळत्या पाण्याच्या बरोबर आपण चहाची पावडर, ब्रुईंग म्हणजे उकळवणे, बरोबर. दॅट इज इन्फ्युजिंग इन द लीव्ज, लीव्ज म्हणजे पानं. चहाच्या झाडांची जे काही झुडपं आहेत त्यांची ती उंचीची नसतात, कमी उंचीची असतात, त्यांची पानं चुरगळून, बरोबर. शूट्स प्लॅन्ट हुज बॉटनिकल नेम, की त्यांची वनस्पती नाव, बॉटनिकल म्हणजे समजलं वैद्यकशास्त्रातलं, त्या चहाच्या पानांची नावं काय दिले त्यांनी नाव, कॅमेलियन सेन्सिसिस. अशा प्रकारे त्या कॅमेलियन सेन्सिसिस या वनस्पतीचं नाव बॉटनिकल आहे, बरोबर. त्या चहाचं नाव काय वैज्ञानिक दृष्ट्या कॅमेलियन सेन्सिसिस. द लीव्ज आर ॲट फर्स्ट ड्राईड, ही चहाची पानं काय केली जातात, पहिल्यांदा वाळवली जातात. ड्राईड दिले बघा इथं, ड्राय म्हणजे वाळवणे. क्युअर चुरगळवली जातात. अँड प्रोसीड बिफोर दे आर पॅक, आणि त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि मग ती पॅक केली जातात हवाबंद, बरोबर. आणि मग सोल्ड टू अस, आपल्यापर्यंत विकली जातात, पोचवली जातात. लक्षात आलं. अशा प्रकारे आपल्याला चहाचा स्वाद किंवा आपल्याला घेता येतो. शब्दार्थ वगैरे तुम्ही लिहायचे आहे. इथे दुसरा पॅरेग्राफ बघा इथं. कॅमेलियन सेन्सिसिस इज अन एव्हरग्रीन प्लॅन्ट दॅट ग्रोज इन ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्लायमेट्स. क्लायमेट म्हणजे लिहा वातावरण, बरोबर. कॅमेलिया सेन्सिसिस एज अन एव्हरग्रीन प्लॅन्ट, एव्हरग्रीन म्हणजे लिहा सदाहरित वनस्पती. एव्हरग्रीन म्हणजे समजलं तुम्ही, भूगोलामध्ये हा नाव ऐकलं असेल, सदाहरित वनस्पती, बरोबर. नेहमी 12 महिने काय असतं ती हिरवीगार असतं म्हणून त्याला एव्हरग्रीन. ग्रीन म्हणजे आपल्याला माहिती आहे प्लॅन्ट दॅट ग्रोज, की जी वाढते, ग्रो म्हणजे लिहा वाढणे, GROWS, ग्रोज इन ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्लायमेट. ट्रॉपिकल म्हणजे लिहा उष्णकटिबंध, आणि सब ट्रॉपिकल लिहा समशीतोष्ण कटिबंध, बरोबर.
सगळ्याच वनस्पती वेगवेगळ्या वातावरणात वाढत असतात. तर चहाला उष्णकटिबंध आणि समशीतोष्ण कटिबंध हवामान लागतं. क्लायमेट म्हणजे लिहा हवामान. लक्षात आलं. Ameliensis इज एन एव्हरग्रीन प्लॅन्ट दॅट ग्रोज इन, म्हणजे तिची वाढ होते. ग्रोज म्हणजे वाढ होते, बरोबर. कशा? उष्णकटिबंध आणि समशीतोष्ण कटिबंधामध्ये या चहाच्या झाडांची वाढ होत असते. लक्षात आलं. टी प्लांट्स रिक्वायर ॲट लिस्ट 100 to 125 सेंटीमीटर ऑफ रेनफॉल. या चहाच्या झाडांसाठी वर्षभरात कमीत कमी किती? 100 ते 125 सेंटीमीटर पावसाची आवश्यकता असते, बरोबर, किंवा पाऊस लागतो. या झुडपाला वर्षातून कमीत कमी 100 ते 125 सेंटीमीटर. टी प्लांट्स रिक्वायर म्हणजे आवश्यकता असणे, ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी. लक्षात आलं. याच्यातला शब्दार्थ कठीण कुठला असेल तर पहा. रेनफॉल म्हणजे माहिती आहे तुम्हाला, रेन म्हणजे पाऊस. पुढं अ इयर अँड प्रिफेअर ॲसिडिक सॉईल. अजून 100 ते 125 सेंटीमीटर पावसाची आवश्यकता असतेच. अजून सॉईल म्हणजे लिहा माती. कुठल्याही मातीत चहाची रोपं वाढत नाही, तर त्यांना ॲसिडिक लागते, आम्लतायुक्त माती लागते. ॲसिडिक म्हणजे समजलं, आम्लतायुक्त माती. सॉईल म्हणजे लिहा माती. मेनी ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट टी इस्टेट आर लोकेटेड ऑन हिल स्लोप ॲट इलेव्हेशन ऑफ अप टू 1500 मीटर्स. बरोबर. बघा, तर ह्या रोपं रुजण्यासाठी आम्लता असलेली माती आवश्यकता असतेच. अजून 1500 मीटर उंचीवर यांची वाढ होत असते, बरोबर. आणि ती वाढ कुठं होत असते? हिल स्लोप म्हणजे लिहा, डोंगर उतार. कुठंही चहाची झाडं वाढत डोंगर उतारावर यांची चांगल्या प्रकारे. मेनी ऑफ द वर्ल्ड्स, देशात जगातील कितीतरी अशी ठिकाणं आहेत. इस्टेट म्हणजे समजलं ना. तर हे चहाचे मळे 1500 मीटर उंचीवर वसलेले असतात. लोकेटेड म्हणजे वसलेले असतात आणि ते डोंगर उतारावर असतात, हिल स्टेशन. पुढं इट इज said that the tea plants grow slowly and acquire richer flavor at this height. बघा पुढं काय त्यांनी सांगितलंय. इट इज सेड दॅट द टी प्लांट्स ग्रो म्हणजे वाढ त्यांची कशी होते? सावकाश होते. आणि ॲक्वायर रिचर फ्लेवर ॲट दिस हाईट, आणि जशी उंची असेल तशी त्या चहाच्या झाडांना सुगंध अधिक प्राप्त होत असतो उंचीवर. त्यांच्या उंचीनुसार, लक्षात आलं, म्हणजे हवामानावर त्या चहाची सुवास अवलंबून आहे. त्याची वाढ कशी होते त्यांनी सांगितले, मंद गतीने होते आणि उंचीवर त्याचा सुगंध अधिक दुनावतो, वाढतो. फ्लेवर म्हणजे लिहिलं स्वाद. लक्षात आलं. पुढं व्हेन द प्लांट्स mature only the top 1 to 2 inches of the plant are picked. बरोबर. त्यांनी काय सांगितलंय, जेव्हा या रोपांची वाढ मॅच्युअर म्हणजे पूर्ण वाढ होते, त्यानंतर काय होतं, 1 ते 2 इंचाची त्यांचे जे काही बोके असतात, दी प्लांट्स आर पिक, बरोबर, ते त्यांनी कुडले जातात. 1 to 2 inches ऑफ द प्लांट्स आर पिक. पीक म्हणजे उचलणे, कुडणे, लक्षात तोडणे. दीज बर्ड्स अँड लिव्ज आर कॉल्ड फ्लशेस. आणि या अशा कोवळ्या कळ्यांना किंवा पानांना फुटपालवी असे म्हणतात, बरोबर. कॉल्ड फ्लशेस. फ्लशेस म्हणजे लिहा कोवळी पालवी. जे काही आपलं खुडणं करायचं आहे, आपल्याला कुडं करायचं आहे, तेवढा भाग त्याला म्हणतात फ्लशेस, बरोबर. म्हणजे कळ्या आणि पानांची जी काही कोवळा भाग असतो ते खुडून टाकतात. न्यू फ्लशेस ॲपियर्स ऑन द प्लांट एव्हरी 7 to 10 days ड्युरिंग द पीक ग्रोईंग सीझन. बघा त्यांनी काय सांगितलं, ते कळ्या किंवा बोके खुडून झाल्यानंतर किती 7 ते 10 दिवसांनी पुन्हा तिथं नवीन कोंब येतात. न्यू फ्लॅश, न्यू म्हणजे समजलं नवीन, ॲपियर्स म्हणजे येणे, ऑन द प्लांट एव्हर 7 to 10 days 7 ते 10 दिवसानंतर पुन्हा खुडलेल्या जागी, मोडलेल्या जागी, तोडलेल्या जागी नवीन पालवी येते.
बरोबर. ग्रोथ सीझन लेफ्ट टू ग्रो ऑन इट्स ओन, द टी प्लांट्स मे ॲक्च्युअली ग्रो इन टू स्मॉल ट्री. बघा आता त्यांनी काय सांगितलेलं आहे की ही झुडपं आहेत, ही छोटी असतात. नैसर्गिकरित्या जर त्यांना वाढू दिली, बरोबर. इन ऑल टी गार्डन्स द प्लांट्स आर पर्नेड अँड केप्ट ॲट हाईट ऑफ अबाउट 3 feet टू एनेबल इझी प्लकिंग ऑफ द लिव्ज. काय दिले त्यांनी इथं बघा. अ न्यू फ्लॅशेस अपियर ऑन द प्लांट एव्हरी, हे झालं 7 ते 10 दिवसांनी नवीन त्याला कोवली पानं पुन्हा येतात. ग्रोईंग सीझन, सीझन म्हणजे लिहा ऋतू, त्यांची जे काय वाढीचा ऋतू असतं, बरोबर. आपलं पण तसंच असतं. लेफ्ट टू ग्रो ऑन इट्स ओन, बरोबर. आपल्याकडे बघा ते भेंडी वगैरे खोडून झाली की दुसरे परत 8-10 दिवसांनी पुन्हा, किंवा मेरीगोल्ड असतात, जी काही फुलं आहेत ह्याची, ती फुलं सुद्धा खोडून टाकल्यानंतर 8-10 दिवसांनी, बरोबर. मेरीगोल्ड नावाची. हां. द टी प्लांट्स मे ॲक्च्युअली ग्रो इन टू स्मॉल ट्री. या प्लॅन्टचं रूपांतर अतिशय लहान अशा रोपांमध्ये किंवा लहान झाडांमध्ये होते. जर लहान झाडांना आपण झुडपं म्हणूया. बट इन ऑल टी गार्डन्स द प्लांट्स आर पर्न अँड केप्ट ॲट हाईट. तर यांची वाढ आहे, बरोबर. झुडपांना ते काय करतात, हाईट ऑफ द अबाउट 3 feet, 3 फुटांपर्यंत त्यांची वाढ थांबवतात. का? टू एनेबल इझी प्लकिंग ऑफ द लिव्ज. तर ह्या रोपांची जी काही कोवळी पानं आहेत, कोवळ्या कळ्या आहेत, त्या खुडता याव्यात, या उद्देशाने त्यांची वाढ आहे ती 3 मीटरवरच, बरोबर, थांबवली जाते. माणसांतर प्लांट्स आर पर्न अँड केप्ट हाईट ऑफ अबाउट 3 feet टू एनेबल इझी प्लकिंग. हे कारण आहे त्यांनी दिलेले, बरोबर ना. तर 3 फुटांपर्यंत त्यांची उंची ठेवली जाते. वेस्ट म्हणजे कमरे एवढी आपल्याला खुडता यावं माणसांना, म्हणून त्यांची हे काय केलेले असते, त्यांनी थांबवलेली असते. लक्षात आलं. सर्वांनी याच्यातलं शब्दार्थ आणि जवळजवळ हे झालेला भाग आहे तो 3दा 4दा वाचायचा आहे. प्रत्येक शब्द आपल्याला यायला पाहिजे.